नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. संतांच्या जे असेल म्हणे तेच येईल घडूनी, भरोसा त्यांचे चरणी ठेवून आपण स्वस्थ असावे. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये आपण ह्या ओव्या वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. याचा अर्थ काय आहे की आपण महाराजांच्या चरणाशी भरोसा ठेवून आपण स्वस्थ बसावे. स्वस्थ बसावे म्हणजे आपण आपलं कर्म करू नये असं नाही. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलंच आहे की कर्म करा परंतु फळाची आशा करू नका. तसंच सेम इथे आहे एक्झॅक्टली की आपण आपले कर्म करायचे आहेत परंतु त्या फळाची आशा आपण करायचं नाही. आपण जे काही कृती करू किंवा जे काही काम करू, कधी कधी असं होते की आपल्याला काहीतरी मोठ्या फळाची आशा असते की मोठं काहीतरी आपल्या जीवनामध्ये होईल आणि त्यासाठी आपण कर्म करत असतो, म्हणजे आपण खूप जास्त मेहनत देखील घेत असतो. परंतु आपण जे काही कर्म करत आहोत त्यामध्ये आपण फळाची आशा न करता जर का आपण महाराजांच्या चरणी विश्वास ठेवून जर का आपण आपली प्रत्येक कृती केली तर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्टच मिळतील. कधी कधी असं होते की आपल्याला असं वाटतं की खूप मोठं काहीतरी चांगलं आपल्या आयुष्यामध्ये घडेल, त्यासाठी आपण सगळे कर्म करत असतो किंवा खूप जास्त आपण हार्डवर्क घेत असतो, परंतु त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट न येतात त्याचा जो रिझल्ट आहे, त्याचं जे आउटपुट आहे ते निगेटिव्ह मिळतं. मग अशा वेळी आपण हताश होतो, निराश होतो. परंतु याचा अर्थ हाच आहे की संतांच्या चरणी भरोसा ठेवून म्हणजे महाराजांच्या चरणाशी भरोसा ठेवून आपण स्वस्थ बसायचं आहे. आपल्याला आपले कर्म जे आहेत ते करायचे आहे आणि ते करावंच लागणार आहे. प्रत्येक व्यक्तीला त्याचे कर्म करावेच लागतात. आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत तर आपले जे काही कर्म आहेत, जे काही आपले काम आहे, मग ते घरातले असो, बाहेरचे असो, व्यवहार असो, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करावंच लागणार आहे. ते करत असताना आपण फळाची आशा करू नये. म्हणजे आपल्या मनानुसारच प्रत्येक गोष्ट घडेल असं नाही. प्रत्येक वेळी आपल्या प्रारब्धानुसार काही गोष्टी घडत असतात, आपल्या कर्मानुसार तर घडत असतात, परंतु काही काही गोष्टी आपल्या प्रारब्धानुसार देखील घडत असतात. आपण श्री गजानन विजय ग्रंथामध्ये ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे की 3 प्रकारचे प्रारब्ध असतात. प्रारब्ध, संचित आणि क्रियमान. म्हणजे जे आपले संचित आहेत ते, आपले जे प्रारब्ध आहेत ते, आणि जे आपले क्रियमान, जे कर्म आपले चालू आहे त्यानुसार आपल्याला फळाची प्राप्ती होते किंवा कुठला तरी आपला जो उद्देश आहे तो पूर्ण होतो. मग अशा कंडिशनमध्ये आपण या सगळ्या गोष्टींचा विचार न करता फक्त आपण आपले कर्म करत राहावे, आपण चांगले कर्म करत राहावे. आपले जे कर्म आपण जेवढे चांगले ठेवू तेवढंच चांगलं आपल्याला फळाची प्राप्ती होणार आहे. कधी कधी असं होते की आपल्याला जी आपली इच्छा आहे किंवा आपली जी अपेक्षा आहे त्यापेक्षा आपल्याला कमी मिळते, परंतु कधी कधी असं होते की महाराज आपल्याला त्यापेक्षाही खूप जास्त, खूप सुंदर, छान देतात. मग ते यासाठी देतात की जे आपल्यासाठी योग्य आहे. महाराजांनी आपल्यासाठी ठरवून ठेवलेलं आहे की या व्यक्तीसाठी काय योग्य आहे, या भक्तासाठी काय योग्य आहे, आणि तेच आपल्याला मिळणार आहे. म्हणजे होई सोही राम रची राखा. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं कधी टेन्शन न घेता, चिंता न करता, कोणत्याच गोष्टीचा बाऊ न करता महाराजांचं चिंतन करणे हेच आपल्यासाठी सोयीस्कर आहे. आपण जेवढं जास्त नामजप करू, जेवढं जास्त आपण महाराजांच्या चरणाची सेवा करू तेवढंच आपल्यासाठी चांगलं आहे. नामजप जितका जास्त तुम्ही वाढवाल तेवढं जास्त तुमचे जे कर्म आहेत ते कर्म नाश करण्याची शक्ती फक्त नामजपामध्ये आहे. जे काही प्रारब्धाचा नाश करण्याची शक्ती आहे ती फक्त नामजपामध्ये आहे. त्यामुळे सतत कंटिन्युअस आपण मुखातून आपला नामजपच झाला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला एवढं सांगते की आपण कधी कुणाचं म्हणजे काही झालं किंवा काही कुणी आपल्यासोबत काही वाईट केलं किंवा विचित्र केलं किंवा आपल्याला कधी कोणी आपल्यासोबत वाईट वागलं, वाईट बोललं किंवा काहीतरी अशी कंडिशन झाली की जी आपल्या मनाच्या विरुद्ध झाली, सतत त्याच गोष्टी बोलण्यापेक्षा आपण जर का महाराजांचं चिंतन केलं, नामस्मरण केलं तर त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपल्याला विसरता पडतात. आपल्याला त्या गोष्टीचं आपलं जीवन अधिक सुखकारक व्हायला मदत होते, सुखावह व्हायला मदत होते. परंतु त्या ज्या कंडिशन आहेत, त्या ज्या परिस्थिती आहेत ना त्या म्हणजे आपण विचारही करू शकत नाही. म्हणजे आपण जर का कधी कधी आपल्याला कुणी काही बोललं मग आपल्याला मनामध्ये लगेच येतो, म्हणजे माझ्याजवळ धैर्य नाही, सहनशीलता नाही, आपल्या मनामध्ये लगेच येतं की मला असं हा व्यक्ती बोलला ना, मी लगेच त्याला तसा रिप्लाय देणार आहे. परंतु त्या व्यक्तीला रिप्लाय करण्यापेक्षा शांत राहून जर का आपण नामस्मरण केलं, प्रकृती त्या गोष्टीचा, त्या व्यक्तीचा जो बदला आहे तो खूप डेंजर पद्धतीने घेते. म्हणजे आपण ज्या गोष्टीचा विचारही केला नव्हता अशा गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडतात. त्यामुळे कधी तुम्हाला कोणी वाईट बोललं, तुमचं मन दुखवलं, तुमच्या मनाच्या विरुद्ध एखादी कृती झाली किंवा खूप मोठे तुमच्यावरती आरोप केले किंवा तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत अशा गोष्टींचे देखील आरोप तुमच्यावरती केले तर काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. उलट आपण त्या व्यक्तीला माफ करून द्यायचं. म्हणजे त्या व्यक्तीला प्रणाम करायचं की जय हो, तुम्ही तुमचं बघत बसा, काय आहे महाराज बघून घेतील, माझे महाराज बघून घेतील की त्या व्यक्तीला
काय उत्तर द्यायचं आहे किंवा त्या व्यक्तीचं काय करायचं आहे किंवा प्रकृती बघेल की काय त्या व्यक्तीचं काय करायचं आहे. आपण निवांत शांत राहण्यातच अर्थ आहे. आपण महाराजांचे चिंतन करण्यातच अर्थ आहे. आपण जग बदलू शकत नाही, लोकांचे विचार आपण बदलू शकत नाही. आपण स्वतःला ज्या पद्धतीने बदलू शकतो तसं आपण लोकांना बदलू शकत नाही, लोकांचे विचार बदलू शकत नाही. त्यामुळे आपण स्वतःलाच अगोदर बदलावं. आपण बघावं की माझ्यामध्ये काय दोष आहेत. असं असते प्रत्येक व्यक्तीचं की आपण समोरच्याकडे बोट दाखवतो, परंतु 4 बोटं आपल्याकडे आहेत हे आपण नेहमी करता विसरतो. त्यामुळे आपण स्वतःपासून सुरुवात करावी. जग बदलायला जाऊ नये. जग हे कधीच कोणासाठी बदलत नसते आणि जग हे असंच असते की जग हे सगळं काही स्वार्थाने चालत असते. स्वार्थावरतीच हे जग टिकलेलं आहे. म्हणजे कुणाचा काही स्वार्थ आपल्यासोबत असला, आपण कुणाला मदत केली किंवा त्याच्या कामामध्ये पडलो तर तो व्यक्ती म्हणेल की हा व्यक्ती चांगला आहे. परंतु त्या उलट समजा आपण स्वतः कधी कधी अशा गोष्टीमध्ये फसलेलो असतो की आपण समोरची मदत करू शकत नाही किंवा मदत करण्याची इच्छा असते, परंतु आपला म्हणजे आपला इलाज नसतो, आपण मदत करू शकत नाही. मग अशा कंडिशनमध्ये तो व्यक्तीच आपल्या उलट सुलट विचार करतो की मी एवढीशीच मदत मागितली, ती मला मदत केली नाही, तो असा आहे, तो तसा आहे. तर जग हे स्वार्थावरतीच असते. परंतु भगवंतच एक असा असतो की तो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला मदत करतो. मग आपल्याकडून भगवंताला कशाची इच्छा नसते, भगवंताची काहीच अपेक्षा नसते. भगवंताची एवढीच एक अपेक्षा असते, महाराजांची एवढीच एक अपेक्षा आहे आपल्याकडून की आपण सतत त्यांचं नामस्मरण करावं, त्यांना एकही क्षण आपण विसरू नये, त्यांचं चिंतन करावं. म्हणजे आपला जो भोळा भाव आहे तोच भगवंताला हवा असतो. आणि हा भोळ्या भावाने जर का आपण भगवंताची पूजा केली, प्रार्थना केली, नामस्मरण केलं तरच महाराज आपल्याला पावणार आहेत. मग तुम्ही महाराजांना किती रुपये अर्पण करत आहात किंवा तुम्ही महाराजांचा कसा शृंगार करत आहात किंवा काय करत आहात, ह्या गोष्टी तिथे महत्त्वाच्या नाही. ह्या गोष्टी काही मायने ठेवत नाही. आपण जेवढी भक्ती महाराजांची निस्वार्थपणे करू, भोळ्या मनाने करू, तेवढेच महाराज आपल्याला सांभाळणार आहेत. आणि जगाने कुणाला म्हणजे तुम्हाला कुणाचा आधार घेण्याची गरज पडत नाही. संपूर्ण ब्रह्मांडाचा जो नायक आहे, ब्रह्मांडाचा जो चालक आहे, तोच जर का आपल्याला सांभाळणार असेल तर मग कुणाचा आधार काय घ्यायचा आहे. त्यामुळे जगाचा विचार न करता किंवा जगाकडे लक्ष न देता आपण फक्त महाराजांचं नामस्मरण करावं. मी नेहमी करता तुम्हाला व्हिडिओमध्ये हेच सांगते की तुम्ही जेवढं शक्य असेल तेवढं महाराजांचं नामस्मरण करा. नामस्मरणा एवढी शक्ती कशामध्येच नाही. तुम्ही रात्री झोपताना, चालता बोलता, तुम्हाला जेव्हा इच्छा होईल, तुम्हाला माळी घेऊन तुम्ही बसू शकत नसाल तरीसुद्धा तुम्ही चालता बोलता महाराजांचं नामस्मरण करा, बसता उठता नामस्मरण करा, रात्री झोपताना महाराजांचं नामस्मरण करा. तुम्ही एक सवय लावून घ्या की रोज रात्री महाराजांच्या सोबत कम्युनिकेशन करायचं, महाराजांच्या पाया पडायचं आणि नंतरच झोपायचं. बघा, ह्या गोष्टी आपण जर केल्या, ह्या अतिशय छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत, परंतु ह्या गोष्टी जर का आपण आपल्या जीवनामध्ये आणल्या, आपण या छोट्या छोट्या गोष्टींचा जर का नियम आपण बनवला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आणि छान होणार आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की महाराज हे किती सुंदर आणि छान पद्धतीने आपल्याला सांभाळतात. आपल्या प्रत्येक भक्ताला महाराज सांभाळतात. महाराज हे भक्त वत्सल आहेत, महाराज हे भक्त पराधीन आहेत. जो भक्त अतिशय भोळ्या मनाने निस्वार्थपणे महाराजांची सेवा करतो त्या भक्ताच्या प्रत्येक कार्यामध्ये महाराज हजर राहतात. महाराज त्या भक्ताचा कार्यक्षम स्वतः चालवतात. त्यामुळे जगाची चिंता न करता फक्त महाराजांची भक्ती करणे हे आपल्यासाठी योग्य आहे. वरती आता कोणाचं दुमत देखील असू शकते, परंतु जगामध्ये जर का आपले जवळचे रिलेशन सोडले, रक्ताचे नाते जर का आपण सोडले, तर कधी कधी रक्ताचे नातेसुद्धा नाही, परंतु एक आपण विचार करू की रक्ताचे नाते जर का सोडले तर भगवंताशिवाय, महाराजांच्या शिवाय आपल्या मदतीला कोणीच धावून येणार नाही. त्यामुळे महाराजांची जेवढी शक्य असेल तेवढी सेवा करा, भक्ती करा, पारायण करा, नामस्मरण करा. तुम्हाला ज्या ज्या महाराजांची सेवा करायची इच्छा असेल त्या करा. तुम्हाला ज्या ज्या जमतील तुमचा वेळात वेळ काढून त्या गोष्टी तुम्ही महाराजांच्यासाठी नक्कीच करा. परंतु एवढंच एक लक्षात ठेवा की महाराजांवरती कधीही अविश्वास दाखवू नका. महाराजांच्या चरणी अतिशय दृढ भाव धरून महाराजांवरती संपूर्ण विश्वास ठेवून महाराजांची भक्ती सेवा उपासना करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.